नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बंधत्व निवारण उपचार चिकित्सा पद्धती याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. बंधत्व काय येते, त्यावर आपण काय चिकित्सा केली पाहिजे याविषयी माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी म्हणजे बंधत्व म्हणजे काय? अनेक प्रयत्न करूनही गर्भधारणा न राहण्याच्या स्थितीला बंधत्व म्हणजे इनफर्टिलिटी असे म्हणले जाते. जर एखाद्या जोडप्याने एका वर्षापेक्षा जास्त काळ कोणतेही गर्भनिरोधके किंवा साधने न वापरता नियमित संबंध ठेवूनही मूल होत नसेल, तर त्यास आपण वैद्यकीय भाषेत बंधत्व असे मानले जाते. बंधत्वाची अनेक कारणे आहेत, तर त्यात मुख्य काय काय कारणे आहेत ते आपण बघूयात. एकतर स्त्रीमध्ये बंधत्व असेल किंवा पुरुषामध्ये. तर त्यामध्ये स्त्रीमध्ये बंधत्व जेव्हा असेल, यामध्ये प्रामुख्याने अनियमित पाळी, पीसीओएस, पीसीओडी, थायरॉइड, अंडाशयातील गाठी म्हणजे सिस्ट किंवा पॉलिपिन ट्यूब ब्लॉक असणे, या अशा पद्धतीच्या समस्या असतात. तर पुरुषांमध्ये देखील बंधत्वाची काही कारणे असतात. पुरुषांमध्ये प्रामुख्याने शुक्राणूची संख्या म्हणजे स्पर्म काउंट हे जर कमी असेल, त्याचबरोबर शुक्राणूची हालचाल मंद असणे किंवा व्हेरिकोसेल म्हणजे अंडाशयाच्या नसा फुगणे यासारख्या जर समस्या असतील, तर पुरुषामध्ये देखील बंधत्व ही कारणे असतात पुरुषामध्ये बंधत्वाची. तर यावर आपण निदान आणि उपचार काय करू शकतो आणि याच्यासाठी आपण कुठल्या तपासण्या करायला पाहिजे? तर निदान म्हणजे यासाठी रक्ताच्या विविध हार्मोनल चाचण्या केल्या जातात. पुरुषांमध्ये वीर्य तपासणी म्हणजे सेमेन अनालिसिस केले जाते. त्याचबरोबर सोनोग्राफी मध्ये म्हणजे अल्ट्रासाऊंड सारख्या देखील चाचण्या केल्या जातात. यावर उपचार काय आहे? तर कारणानुसार मी आधी जे तुम्हाला कारणे सांगितल्या त्यानुसार औषध उपचार केला जातो. त्याचबरोबर जीवनशैलीत बदल घडवला जातो. स्त्रियांमध्ये हार्मोनल थेरपी किंवा मग शस्त्रक्रिया केली जाते. प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल सगळीकडे IUI, IVF आणि नवीनच ICSI यासारखी उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तर बंधत्वावरील प्रमुख आयुर्वेदिक उपचार म्हणजे आता बरेच जर ॲलोपॅथीने जर ट्रीटमेंट होत नसेल, तर आयुर्वेदिक उपचार घेतले जातात आणि हे सक्सेसफुल देखील होतात. यामध्ये एक म्हणजे पंचकर्म, यामध्ये शरीरशुद्धी केली जाते. गर्भधारणेसाठी शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात, त्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. यासाठी वमन आणि विरेचन केले जाते. तर शरीरातील वात, पित्त आणि कफ याचा समतोल राखण्यासाठी ह्या प्रक्रिया केल्या जातात. त्याचबरोबर एक महत्वाचा उपाय म्हणजे उत्तरबस्ती केली जाते. महिलांच्या बंधत्वासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. अत्यंत जास्त सक्सेसफुल मानला जाणारा हा उत्तरबस्ती हा प्रकार आहे, ज्यामध्ये योनी मार्गाद्वारे गर्भाशयात औषधी टाकले जाते. औषधी तेल किंवा तूप याद्वारे सोडले जाते. औषधीयुक्त तेल तूप सोडले जाते. त्याचबरोबर स्त्रियांसाठी काही आयुर्वेदिक औषधे देखील असतात. त्यामध्ये प्रामुख्याने शतावरी महिलांच्या प्रजनन क्षमतेसाठी, अंडाशयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हार्मोन्सचे बॅलन्स म्हणजे संतुलन राखण्यासाठी शतावरी प्रामुख्याने घेतली जाते. ही औषधी त्यासाठी एकदम उत्तम आहे. त्याचबरोबर अश्वगंधा ही तणाव कमी करते. त्याचबरोबर शारीरिक ताकद देखील वाढवते. तिसरा प्रकार औषधी स्त्रियांनी घ्यायची ती म्हणजे फलघृत. गर्भाशयाची ताकद वाढवण्यासाठी व गर्भधारणा सुलभ करण्यासाठी फलघृत घेतले जाते. हे एक आयुर्वेदिक तूप असते, ते जे औषधींनी त्याला औषधी टाकून त्यामुळे फलघृत बनवले जाते त्यापासून. त्याचबरोबर पुरुषांसाठी देखील आयुर्वेदिक औषधे असतात. त्यामध्ये आहे शिलाजीत. एक तर शिलाजीतने वीर्याची गुणवत्ता वाढते. त्याचबरोबर शुक्राणूची संख्या म्हणजे स्पर्म काउंट आणि ताकद वाढवण्यासाठी देखील हे सर्वोत्तम औषध मानले जाते. त्याचबरोबर पुरुषांमध्ये गोक्षूर आणि अश्वगंधा पुरुषांमधील हार्मोन्सचे प्रमाण या हार्मोन्सचे संतुलन वाढवण्यासाठी अश्वगंधा आणि गोक्षूर चांगल्या पद्धतीने काम करते. पुरुषांमधील लैंगिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्याचबरोबर तुम्ही आहार आणि जीवनशैलीमध्ये देखील बदल केला पाहिजे. आहारात तुम्ही ताज्या भाज्या, फळे, बदाम, अक्रोड, दूध आणि साजूक तुपाचा समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर तेलकट, मसालेदार आणि बाहेरील पदार्थ म्हणजे जंक फूड पूर्णपणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर योग आणि ध्यान तुम्ही यावर लक्ष दिले पाहिजे. रोज नियमित योगासने आणि प्राणायाम केल्याने देखील मानसिक ताण कमी होतो, जो बंधत्वाचे एक प्रमुख कारण असू शकतो. मानसिक ताण जर तुमचा कमी झाला
तर नक्कीच हार्मोन्स व्यवस्थित राहतील. त्याचबरोबर तुमची गुणवत्ता वाढेल शरीराची आणि त्यामुळे वंध्यत्व दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्रासापासून जर जेव्हा तुम्ही मुक्त व्हाल, तेव्हा ह्या वंध्यत्वाच्या समस्यावर तुम्हाला काय म्हणतात, ती वंध्यत्वाची समस्या तुम्हाला दूर करता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.